उमरखेड तालुक्यामध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री जात असल्याने संतप्त गावकरी महिलांनी एकत्रित येत दारू अड्ड्यावर धडक देत दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहे। धनज गावात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावठी दारूची अवैधरित्या विक्री होत आहे। दारूमुळे अनेक संसाराची राखरांगोळी झाली आहे। दारूबंदीसाठी अनेक वेळा तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतलाय। त्यानंतर गावातील 100 ते 150 महिलांनी पोफाळी पोलीस ठाण्यावर धडक दिली। तसेच गावात होणारी अवैध गावठी दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना दिले। शुक्रवारी निवेदन देऊनही दुसऱ्या दिवशी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे गावातील महिलांनी संतप्त होऊन स्वतःच गावठी दारू विक्री अड्ड्यावर धाड टाकली। त्यानंतर अड्ड्यावरील गावठी दारूचे ड्रम फोडून मोठ्या प्रमाणात दारू सट्टा नष्ट केलाय। तसेच स्वतः पोलीस स्टेशनला फोन करून याबाबत माहिती दिली। त्यानंतर ठाणेदारांनी 2 कर्मचाऱ्याला घटनास्थळी पाठवून कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली। तसेच या प्रकरणी रमेश मोहन चव्हाण, बंडू गंभीरा चव्हाण, शांता चव्हाण या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।